कलेक्टर साहेबांना पत्र देऊन कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी उभी बाटली आडवी बाटलीचं निवडणूक लागली होती. ते ही निवडणूक जिंकलेले आहेत. आम्ही आता मुरडे गावामध्ये तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे. प्रताप सावंत यांच्या नावे या ठिकाणी सावंत ब्रदर्स हा परमिट रूम बिअर बार मंजूर झाला होता. परंतु गावात विरोध होऊन महिलांनी कलेक्टर साहेबांना पत्र देऊन कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी उभी बाटली आडवी बाटलीचं निवडणूक लागली होती आणि आज रोजी ते ही निवडणूक जिंकलेले आहेत. आणि त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा द्यायला आणि त्यांना भेटायला खास मुरडे गावामध्ये खेड तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील या ठिकाणी आलोय. मी सावंत साहेबांना थोडंसं विनंती करतो की जे आपले मराठी बांधव आहेत जे ह्या व्यवसायात ऑलरेडी आहेत किंवा ह्या व्यवसायात येऊ इच्छितात परंतु गावाचा विरोध उभी बाटली आडवी बाटली याची त्यांना भीती वाटते, त्या लोकांना त्यांनी सावंत साहेबांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगावा जेणेकरून आपला मराठी माणूस ह्या उभी बाटली आडवी बाटलीला न भीता निर्भीडपणे या व्यवसायातील आणि स्वतःच्या पायावर उभं राहील. मी सावंत साहेबांना विनंती करतो की हे जे तुम्ही जे सोसलं वर्षभर त्यात आमची तुम्हाला काय मदत झाली का आणि तुम्हाला काय सोसावं लागलं आणि तुम्ही इतरांना काय संदेश द्याल थोडंसं विस्तृतपणे सांगावं तुम्ही असं मला वाटतं. नमस्कार. माझे परममित्र अमित भुतकर सर गेल्या वर्षभरापासून मी त्यांना युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून पाहतोय. ते सर एवढे ग्रेट आहेत. माझे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मला त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केलं की तुम्ही उभे राहा, ह्या व्यवसायामध्ये आपले मराठी बांधव उभे राहिले पाहिजेत असं त्यांचं आग्रहम होता. आणि मी शिरलो. मी पण आता जवळ 68च्या दरम्यान माझं वय आहे. म्हटलं शेवटचं आयुष्य जे आहे एक चांगला उद्योग करून शासन मान्य उद्योग करून आपण करावं. ह्या माध्यमातून मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि ह्यामध्ये फाईल करण्यासाठी मी पुढे आलो. 100% फाईल मंजूर झाली. एक्साईज विभागाने चांगलं सहकार्य केलं. त्याचबरोबर अमित भुतकर सरांचंही मला मार्गदर्शन होतं. त्यामुळे त्या पद्धतीने माझी फाईल 100% सक्सेस होऊन मला लायसन मिळालं. लायसन मिळाल्यानंतर माझ्या ग्रामस्थांना माझ्या गावात जिथे राहतो तिथे मी चांगला भव्य दिव्य असा कार्यक्रम उद्घाटन घेऊन गावातल्या जवळ 100 लोकांना एकत्र करून चांगला कार्यक्रम केला. पण काय घडलं आणि काय बिनसलं 1-2 महिन्यानंतरच एक वेगळ्या दृष्टीने माझ्याकडे थोडासा दबाव येऊ लागला की गावात परमिट बार ही संस्कृती नको आहे आणि अशा माध्यमातून गावात उठाव केला आणि मला विरोध केला. मी जेव्हा माझे वरिष्ठ यांच्याशी मी मार्गदर्शन घेत होतो तेव्हा ते नक्कीच म्हणत होते आपण लिगली केलेलं आहे, कुठलीही अडचण नाही, शासनाची मान्यता आहे. पण तरीसुद्धा ग्रामस्थांनी मला ह्या पद्धतीने त्रास दिला की नाही मिळतं. तर शासन ह्याच्यावर काय विचार करेल का? कारण जर शासन मान्य जर असा उद्योग मी एखादा माझा मुलगा आहे तो पुढे चालू करण्यासाठी प्रयत्न करतोय तर उद्योजक व्हायचंच नाही का? आम्ही शासनाच्या माध्यमातून चाललेला हा एक चांगला उपक्रम आणि आज मला सांगतो महाराष्ट्रामध्ये अशा हजारो लाखो बार आहेत सगळे चालले आहेत चांगल्या मोठ्या सिटीमध्ये चालले. तर इथे मला मानसिक दृष्टीने भयंकर त्रास झाला 1 वर्षापर्यंत. माझी अर्धांगिनी पत्नी ती ह्या टेन्शनमध्ये आजारी पडली आणि एवढं मोठं झालं तरी सुद्धा ते संविधान आहे की आपलं न्याय देवता जे महाराष्ट्राचे किंवा भारत शासनाचे आहे त्या माध्यमातून मला न्याय मिळत गेला. माननीय कलेक्टर साहेब असतील, माननीय एक्साईज ऑफिसर असतील यांनी चांगला न्याय दिला. कुठेही मला याच्यात हे नाही. पण एक माझीच जागा, माझाच व्यवहार, माझाच पैसा, माझ्याच कष्टाने केलेली मेहनत असं असताना 1 वर्षभर मला खूप त्रास झाला. ह्या खूप त्रासातून मला उभं राहण्याचं काम मला आदरणीय अमित सरांनी दिलं. खूप त्यांचा मी ऋणी आहे. आणि मी आणखीनही आवाहन करतो काही नाही हे तुम्हाला उभं राहायचं असे छोटे मोठे धंदे करून तुम्ही मोठे व्हायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं उदरनिर्वाह करून तुम्ही तुमचं कुटुंब पुढे न्यायचं आहे. शासन तुमच्या पाठीशी आहे. इतरही होतकरू तरुण शिकलेल्या मुलांनी ह्या उद्योगात पडावं आणि असं काही कुठलं बंधन नाही एकच बार असला पाहिजे दोन. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मेहनतीने असे 1, 2, 4 बार करून ही संस्कृती चांगली आहे आणि ती आपल्याला वाढवायची आहे. तुमच्या उदरनिर्वाहासाठी चांगलं आहे. चांगलं शासन आपल्या पाठीशी आहे आणि असा हा एक उद्योग मी करतोय. मला भविष्यात महाराष्ट्र शासन, एक्साईज विभाग, आदरणीय अमित भुतकर सर यांचं पाठिंबा मिळावा आणि पाठिंबा आहे. ह्या पद्धतीने माझं पुढचं जे हॉटेल व्यवसाय आहे परमिट रूम बार आणखी पुढे चांगल्या पद्धतीने चालत राहावं अशी त्यांना विनंती करतो. अशीच मला ज्यांनी साथ केली, मदत केली त्यांचे मी पुन्हा आभार मानतो. अमित भुतकर सरांचं इतक्या लांबून ते इथे आलेत माझ्या गावी, माझ्या प्रत्यक्ष हॉटेलला भेट त्यांनी दिले त्यामुळे त्यांचे शतशः आभारी मानतो आणि त्यांचं प्रेम असं माझ्या हॉटेलवर माझ्या कुटुंबावर राहावं अशी त्यांना विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनिटं थांबण्यापूर्वी मला अजून एक तुम्हाला विचारायचं थोडंसं सगळ्यात मोठं तुमच्यात म्हणजे यायचं कारण काय किंवा तुम्हाला आज आम्ही इथं येऊन विचारायचं कारण हे आहे की तुम्ही एक लढाई जनतेबरोबरची लढाई तुम्ही एक जिंकलेला आहे. ओके, धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा त्याबद्दल तुमचे आभार मानतो की बाबा तुम्ही ही लढाई जिंकला आणि जनतेच्या कौलापुढं आपला एक हे बारचा व्यवसाय चालू ठेवला. तर त्या संदर्भात थोडंसं आपल्या व्ह्युअर्सला मार्गदर्शन पाहिजे. तर ह्याची सुरुवात कुठं झाली की बाबा तुमच्या विरोधाची सुरुवात कुठं झाली? हे सगळं चांगलं तर सगळेजण चांगलं सांगतायत, आपली भरपूर लायसन येत आहेत, भरपूर जण आभार मानतायत. आज मला पेन पाहिजे
दर्द पाहिजे तो तुम्ही शेअर करावा आणि कसं लढला, त्याच्यावर कसं मात केली, ते थोडंसं विस्तृत सांगावं असं वाटतं मला. विरोधक हा विषय जर म्हटलं ना, तर विरोधक माझे सगळे मित्रमंडळी होते. मी इथे गावात जवळ 10 वर्ष सरपंच म्हणून काम केलेलं आहे. या गावात जवळ 40 वर्ष मी समाजकार्य करतोय. 10 वर्ष तुम्ही सरपंच होता आणि गेली 40 वर्ष मी समाजकार्य करतोय. त्यामुळे विरोधक हा विषय नाही. पण एक म्हणजे आता मला अशी एक सांगा. वृत्ती आहे सर, अशी एक वृत्ती आहे, ती खराब वृत्ती आहे आपल्या मराठी बांधवामध्ये म्हणा किंवा माणसाच्या वृत्तीमध्ये, की पुढे गेलेला वळत गेलेल्या माणसाला बघवत नाही कुणाला. आणि ह्याच माध्यमातून मला हा त्रास झाला की मी एक समजा वेगळ्या धंद्यात पाऊल टाकतो, एक पाऊल करून पुढे गेलो, तर ही जी खराब वृत्ती माणसाची बघण्याची आहे, त्या वृत्तीने मला 1 वर्षभर त्रास दिला. हे माझं विस्तृत तुम्हाला सांगणार. बरोबर. आता कलेक्टर साहेबांच्याकडे अर्ज केला, त्यानंतर काय काय झालं सांग. ग्रामस्थांनी कलेक्टर साहेबांच्याकडे अर्ज केला, हे 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 सांगा, हे म्हणजे फॅक्ट काय घडल्या. नाही, ज्यावेळी ग्रामस्थांना लक्षात आलं की आपल्याला हे नको आहे, की ग्रामस्थ संपूर्ण गाव नाही, एक 4-5 विरोधक असतील माझ्या गावात. साधारण आपले 250-300 मतदान झालं ना, किती मतदान झालं. मतदान एकूण 1500 मतदान, एकूण मतदान त्यातले 760 महिला मतदान होते. अच्छा, त्यापैकी मतदान किती झालं. 298 म्हणजे 298 म्हणजे 300 लोक आपल्या विरोधात त्या ठिकाणी गेली. हा, ठीक आहे. तर आता हे 300 लोक तिथं कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांनी अर्ज केले आणि आपल्यावर मतदानाची नामुष्किलीची ओढवली. बरोबर. हा, ते सांगा. आणि त्यावेळेस आमची काय मदत झाली ते सांगा. नाही, त्यांनी एक निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना किंवा एक्साईज ऑफिसरला, की असं असं आम्हाला हे नको आहे. महिलांचं त्याच्यात निवेदनामध्ये जास्त सहभाग होता. आणि शेवटी लोकशाही पद्धतीने आदरणीय खात्याने म्हणजे एक्साईज खात्याने ती प्रक्रिया राबवली, मतदान आयोजित केलं. के पद्धतीचं जे BR आहे की जो नियम आहे, ह्याबद्दल तुम्ही मला माहिती देत होतात. ओके ओके. आणि ती माहिती मला 100% पटत होती की याच्यातून किती जरी काय चुकीच्या माध्यमातून झालं तरी शासनाच्या नियमाप्रमाणेच जाईल आणि मला न्याय मिळेल अशी मला खात्री होती. ओके. ती जी काय आपल्याला मतं मिळाली ती आपल्या विरोधात गेली आणि शेवटी आपल्या उभी बाटली आडवी बाटलीमध्ये आपली बाटली उभी राहिली. निवडणूक लागल्यानंतर प्रत्येकाने माझ्या अपोजिट असणाऱ्यांनी पण प्रचार केला. मी पण त्याच्यात मी घरी बसून केला की माझी गावात एक बरीचशी माणसं माझी होती. त्यांना सांगितलं की बाबा याच्यात जो मी प्रताप सावंत आहे त्याचं हॉटेल बंद करून तुम्हाला त्याचा आनंद लुटायचा आहे का. तर त्यांना काही लोकांना ते खरं वाटलं की ते म्हणाले नाही, तुमच्या स्वतःच्या कष्टावर तुम्ही उभं केलेलं आहे आणि तुमच्या मेहनतीवर आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या पोटावर पाणी आणण्याचा आमचा प्रयत्न नाही. त्यामुळे काही लोकांनी माझं ऐकलं आणि काही लोक मतदान आली नाहीत किंवा मतदान केलं नाही. आणि आज हाच तो माझा विजय होता. आपली बाटली उभी राहिली. आणि त्यामुळे आज यांचा बार यशस्वीपणे आज इथं या ठिकाणी चालू आहे. आणि आज त्यांचा चिरंजीव आहेत आणि हे चिरंजीव आता सगळ्या बारची व्यवस्थापन बघतायत. सगळी दोरा त्यांच्यावर त्यांनी घेतलेली आहे आणि आज त्यांचं संपूर्ण कुटुंब आज आपल्याला समोर उभं आहे. आणि आपण सर्वांनी आपल्या जवळपास आपला 2-2.5 लाखाचा जो आपला अमित भुतकर कन्सल्टन्सी परिवार आहे त्यांनी सर्वांनी यांना शुभेच्छा देऊयात. आणि मला असं सांगायचं की अशी पद्धतीची एखाद्या बार चालू करताना किंवा चालू झाल्याला अशी वेळ आली तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही शक्यतोपरी पोचायचा, मार्गदर्शन करायचा किंवा नुसता धीर द्यायचा तरी प्रयत्न करू आणि तुम्हाला त्यापासून आडवी बाटली होण्यापासून आम्ही वाचवायचा नक्की अमित भुतकर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून प्रयत्न करू.